नमस्कार. महाभारताच्या कथेला पुढे नेण्याआधी मला काही तुमच्याशी बोलायचं आहे. द्रौपदी या विषयावर बोलायचं आहे आणि ते यासाठी की कीचकाचा वध झालेला आहे आणि तो कीचकाने द्रौपदीच्या शिलाला हात घालण्याचा प्रयत्न केला. अर्थात द्रौपदी सैरंध्रीच्या भूमिकेत होती. द्रौपदी म्हणून तिला त्यानं छेडलेलं नव्हतं, तर तो सैरंध्री आपल्या उपभोगासाठी असावी असं त्याला वाटत होतं, म्हणून कीचकानं तिच्यावरती हात घालण्याचा प्रयत्न केला आणि कीचकाचा वध झाला. या प्रकरणामध्ये फक्त कीचकाचा वध झालाय असं नाही, तर त्याच्या सशक्त आणि बलशाली भावांना देखील भीमानं यमसदनी पाठवलेलं आहे. आता नाव भीमाचं आलेलं नाहीये, हे सगळं गंधर्वाणी केलंय असं समोर आलंय. आता विराट राजाच्या दरबारातले म्हणजे विराटाला आणि सुदेशनेला राग येण्याचं कारण असं आहे की त्याच्या दरबारामध्ये त्याच्या राज्याचं रक्षण करू शकणारा जो कोणी वीरांचा समुदाय होता तो सगळा संपलाय. म्हणजे आता विराटाच्या मत्स्यदेशावर जर आक्रमण झालं तर ते परताविण्यासाठी कोण प्रयत्न करणार, हा एकमेव प्रश्न विराटाच्या समोर आहे. त्यावरती आपण बोलणारच आहोत. आत्ता आपला विषय आहे द्रौपदीचा. द्रौपदी ही कीचकाच्या कडून प्रताडित झाली, त्रासली गेली असं नाही घडलेलं. तिच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडलेत की त्या वेळेला तिला पुरुषांकडूनच्या अपमानाच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलेलं आहे. म्हणजे अगदी अर्जुनाने जिंकल्यानंतर तिला 5 पतीचा स्वीकार करावा लागलेला आहेच आहे, पण त्यानंतर सुद्धा कर्णानं तिच्याविषयी खूप वाईट बोललंय. तिला अगदी वेश्या संबोधलंय आणि आपल्या मित्राच्या मांडीवर बसण्याचा सल्ला दिलाय. दुर्योधनाला देखील द्रौपदीच्या विषयामध्ये त्याच्या मनात द्रौपदीला बघितल्यावर वासना जागी झालेली आहे. वनवासात गेल्यावर दुर्योधनाचा मेवणा जयद्रथ त्यानं सुद्धा द्रौपदीला तू आपली राणी हो, माझी राणी हो, तुला सुखात ठेवीन म्हणून उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. दुःशासनानं तिच्या वस्त्राला हात घालून तिला वसनविरहित करण्याचा प्रयत्न केला होता. आणि पुढे कीचक. म्हणजे एकूण महाभारताच्या मध्ये 5 प्रसंग अशी आहेत जिथे द्रौपदीचा अपमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येकाला द्रौपदीच्या प्राप्तीची अपेक्षा आहे, तिच्या देहाची अपेक्षा आहे. अर्थात द्रौपदी इतकी सुंदर होतीच की तिला बघितल्यावर अनेकांच्या मनामध्ये तिच्या प्राप्तीची इच्छा जागी व्हावी. त्यामुळं तर अनेक राजे रजवाडे तिच्या सौंदर्याला भुलून त्या स्वयंवराच्या मध्ये गेलेले होते. मी इथे द्रौपदी या स्त्रीपात्राच्या भूमिकेत बघत नाही, अजिबात स्त्रीपात्राच्या भूमिकेत बघत नाही. त्यासाठी तुम्हाला कीचकवध हे नाटक बघावं लागेल, जे 1910च्या सुमारास आलं होतं कृष्णाजी खाडीलकरांचं. मी द्रौपदीला इथे एक देश म्हणून, एक भारत माता म्हणून बघतोय. जेव्हा भावना विरहित शक्ती म्हणजे भावना सोडून देऊन असलेली शक्ती प्रमुख असते ना, तेव्हा देशाची, भारत मातेची अशीच विटंबना होत असते. तिचेही तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न होत असतो. मला मान्य आहे की युधिष्ठिराची तर्कबुद्धी, युधिष्ठिराचा तर्क खरा होता. तर्क खरा यासाठी होता की या प्रसंगामध्ये समोर येऊन कीचकाशी सामना करणे हे अजिबात परवडणारं नव्हतं. कारण ज्या क्षणी कीचकाशी सामना करताना ओळख उघड होईल, सगळ्यांना समजेल की ही द्रौपदी आहे आणि ते पांडव आहेत, त्या क्षणी त्यांच्या अज्ञातवासाचा भंग होणार आहे. अज्ञातवासाला काही काळ शिल्लक असताना असा अज्ञातवासाचा भंग होणं, पुन्हा एकदा 12 वर्षाच्या वनवासाला भोगण्यासाठी तयार राहणं आहे. म्हणजे पुन्हा अजून एक नशिबी एक तप वनवास सहन करावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्या अटी शर्ती पूर्ण होणार नाहीये. त्यामुळं असं भावनेत येऊन आपली ओळख उजागर करणं युधिष्ठिराला पटत नाहीये. आणि युधिष्ठिराला पटत नाहीये म्हणून अर्जुन सुद्धा आपल्या ज्येष्ठ भावाच्या मनाप्रमाणे वागतो आहे की नाही, अशी ओळख नको उघडवायला.
इथे मात्र भीम जो शक्तिशाली आहे त्याला या तर्कांचा, आधाराचा काहीही परिणाम होत नाही. तो म्हणतो अरे बायकोला छेडलंय ना, मग त्याला शिक्षा व्हायला हवी. म्हणून बल्लभ असलेला भीम, महापराक्रमी असलेला भीम आपल्या बायकोच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून आणि बायकोचा अपमान करणाऱ्याला धडा शिकविण्यासाठी म्हणून अगदी अंगावर लुगडं नेसून बसतो आणि त्या कीचकाला तो धडा शिकवतो. इथे युक्ती आणि शक्तीचा संगम तुम्हाला दिसेल. रात्रीच्या अंधारात तिकडे तो वाजवतोय, इकडे याची हा वाजवतोय, असा युक्तिशक्तीचा संगम आपल्याला दिसतो. म्हणून मी वारंवार म्हणत आलोय की द्रौपदीचं प्रेम भीमावर जास्त असलं पाहिजे. कारण ज्या वेळी द्रौपदीला संकटात आलाय तेव्हा भीमच समोर आलेला आहे, बाकी कोणी नाही. खरं तर युधिष्ठिराच्या विषयी राग असला पाहिजे द्रौपदीच्या मनामध्ये, असेल की नाही त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टीला आपण काय बोलणार. पण युधिष्ठिराच्या बाबत तिच्या मनामध्ये असं असेलच की हा काही झालं तरी आपला अपमान झाला, आपल्या चारित्र्यावर हल्ला होतो आहे, तरीही हा शांत कसा, असं तिला वाटत असेल. पण भीम इथे आहे जो आपल्या शक्तियुक्तीच्या आधारावर द्रौपदीला वाचवतो आहे. मला कथा थांबवून हा विषय यासाठी सांगायचा होता की ज्या वेळी आपल्या देशावरती, मातेवरती, राष्ट्रावरती संकट येईल ना, त्यावेळी या भावना विरहित तर्कबुद्धीला काहीही अर्थ नसतो, कधीही अर्थ नसतो. त्यामुळं ईट का जवाब पत्थर से देंगे म्हणणारे पंतप्रधान लोकप्रिय होतात. ये नया भारत है हा शब्द म्हणूनच रूढ होतो. ज्या वेळी शक्य आहे त्या वेळेला भावना आणि तर्क या सगळ्यांचा संगम करून वार करायचा असतो, हे लक्षात ठेवा. आता खरं तर या सगळ्या भावना विरहित तर्कबुद्धीच्या वरती आपण युधिष्ठिराच्या बाबत आक्षेप घेत असतानाच, याच संदर्भाने ही चर्चा चालू असताना इकडे विराट राजाच्या नगरीमध्ये मात्र आता संकटांची मालिका सुरू होणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की भीमाने कीचकाचा वध केल्यानंतर हस्तिनापूरला पोचलेल्या या संदेशामध्ये कीचक मारल्या गेला आहे आणि कोणत्या पद्धतीनं मारल्या गेला आहे याची खबर पोहोचते. आणि ज्या क्षणी ही खबर पोहोचते त्या क्षणी दुर्योधनाला याची जाणीव होते आहे की असा खून करणारा, असा मारणारा दुसरा कोणता वीर असू शकत नाही, तो भीमच असला पाहिजे. आणि मग इथे दुर्योधन डाव टाकायला सुरुवात करतोय. दुर्योधनाचा पहिला डाव आहे तो आपल्या मित्रराष्ट्रापैकी त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा याला विनंती करतो आहे की तू जा आणि आक्रमण कर विराट राजावरती. कारण विराट राजाच्या राज्यापर्यंत येईपर्यंत हा मोठा त्रासदायक प्रकार असणार आहे. आता सुशर्मा विराट राजाच्या दक्षिणेकडून आक्रमणाला येणार आहे आणि तो काय करणार आहे हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. ते बघूया पुढच्या भागामध्ये.